आणि आता बातमी आहे पनवेलमधून। पनवेल न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला। माजी महिला आणि बालहक्क आयोग अध्यक्षा ॲडव्होकेट मीनाक्षी जयस्वाल यांच्या हत्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली। 18 डिसेंबर 2014 रोजी मीनाक्षी यांची त्यांच्या विश्वासू ड्रायव्हरनं साथीदारासह निर्घृण हत्या केली होती। दरोड्याच्या उद्देशानं घरात घुसून 13 वेळा चाकूने वार केले, दागिने चोरले होते। परिस्थितीजन्य पुरावे आणि 20 साक्षीदारांच्या साक्षींवरून पनवेल न्यायालयानं आरोपींना दोषी ठरवत दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली। दरम्यान हा खटला तब्बल 10 वर्ष चालला असून अखेर मीनाक्षी जयस्वाल यांच्या आरोपींना शिक्षा मिळाली। यात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी काम पाहिलं। अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.सी. शिंदे साहेब यांनी या तिघही आरोपींना मीनाक्षी जयस्वाल यांच्या खुनाबद्दल आणि त्यांच्या त्या घरातील डेकॉयटी आणि हे दागिने चोरीच्या उद्देशाने केल्याबद्दल दुहेरी जन्मठेपेची शिक्षा तिघही आरोपींना ठोठावलेली आहे। नाही, त्याला सोडलं कोणालाही नाही। एक तर जो होता बत्रा तो 6 महिन्यातच मरण पावला आतमध्येच, त्याच्याबद्दल त्याची केस अबेट झाली, म्हणजे त्याला शिक्षा देवानच दिली। आणि तिसरा जो तुम्ही जे म्हटलं की त्याला एकाला जे सोडलं ते फक्त 397 मध्ये सोडलं, बाकी त्यालाही 302 मध्ये शिक्षा आहे, 394 मध्ये शिक्षा आहे, 392 मध्ये शिक्षा आहे, फक्त 300 दुहेरी जन्मठेप झालेली आहे। समाधानी आहो पूर्णपणे। मी न्यायपालिकेचे आभार मानतो, महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो। दहिसरमध्ये गणपत पाटील नगर परिसरात 3 जणांची